अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल अट बॉम्बे बेंच औरंगाबाद या ठिकाणी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ही जी काही जाहिरात आहे ती आहे स्टेनोग्राफर या पदाची आहे. यासाठी जे काही पात्र कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही देखील या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि जी काही पूर्ण प्रोसेस आहे ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं सर्वांचे अर्ज या ठिकाणी मागवण्यात येणार आहेत. तर पाहू शकता पेमेंटचा जर विचार केला या जाहिरातीमध्ये तर 49,100 ते 1,55,800च्या रेंजमध्ये या ठिकाणी पेमेंट्स असणार आहे आणि अदर जे काही अलाउन्स असतील, भत्ते असतील ते देखील त्याच्यामध्ये समावेश असणार आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया तसेच एज लिमिट देखील या ठिकाणी पाहू शकता काय सांगण्यात आलेलं आहे. कॅन्डिडेट्स नॉट लेस दॅन 21 इयर्स 21 वर्षापेक्षा कमी असू नये आणि मोर दॅन 38 इयर्स 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. यामध्ये कॅटेगरी आहे जनरल सोडून जनरलचा जर विचार केला तर यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची एजमध्ये सवलत नाही आणि कॅटेगरी असेल तर 43 वयापर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म हा भरू शकता किंवा अप्लाय यामध्ये करू शकता. पात्रता दिलेली पाहू शकता मित्रांनो, डिग्री पाहिजे आणि यामध्येच लॉची जर डिग्री असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता जीसीसी, टीबीसी किंवा ITI मध्ये कम्प्युटर टायपिंग असायला पाहिजे. त्याच पद्धतीनं 80 किंवा त्याच्यापेक्षा जास्त शॉर्ट हँड पाहिजे आणि 40ची इंग्लिशची टायपिंग असणे कंपल्सरी असणार आहे. तर पुढे पहा कॉम्प्युटर सर्टिफिकेट्स टाइप यामध्ये जेवढे काही सर्टिफिकेट दिलेले आहे आपलं जास्त फेमस आहे MSCIT आणि ते जर नसेल तर अदर जर कोणतेही सर्टिफिकेट असेल तरी देखील या ठिकाणी अर्ज अप्रूव्ह केला जाणार आहे. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी टायपिंग कंपल्सरी असते कोर्ट भरतीमध्ये आणि लेखी परीक्षा देखील कंपल्सरी यामध्ये असते. सध्या तुम्ही जर लिपिक या पदाची तयारी करत असाल, आता वेळ जवळ आलेली आहे. परीक्षा देखील काही दिवसामध्येच अपडेट येईल आणि तुमची एक्झाम देखील यामध्ये होणार आहे. तर यासाठी मित्रांनो खास आपण तुमच्यासाठी वेळ कमी असल्यामुळे तुमच्या मागणीनुसार टेस्ट सीरीज तयार केलेली आहे. ऑथेंटिक टेस्ट सीरीज या ठिकाणी आहे. टोटल 90 प्रश्न यामध्ये असणार आहे. मराठी व्याकरण सोडलं तर बाकी टोटल पेपर इंग्लिशमध्ये आहे. अशाच प्रकारच्या टोटल 20 टेस्ट सीरीज आपण तयार केलेले आहे आणि या टेस्ट सीरीजसाठी तुम्हाला अगोदर आपण एक डेमो देखील फ्री दिलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डेमो देखील सोडू शकता आणि त्या ठिकाणी डेमो सोडवल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं टेस्ट सीरीज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि 100% आपल्याला फायदा होईल. त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी बाय करा. तर हे डेमो कशा पद्धतीनं घ्यायचं आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो ती डेमोची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ओपन करू शकता. अशा पद्धतीनं ते पेज ओपन होईल. तुम्हाला डेमो जर सोडवायचा असेल तर खाली यायचं. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल 2 ऑप्शन दिसेल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. एक पर्चेसचा आहे आणि दुसरा आहे डेमो टेस्ट. तर तुम्हाला काय करायचं इथं आल्याबरोबर डेमो टेस्टला तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी डेमो टेस्ट ओपन झालेली आहे. टोटल 90 या ठिकाणी मार्क गुण आहेत आणि तुम्ही हे 90ला 90 प्रश्न या ठिकाणी फ्रीमध्ये सोडवू शकता आणि प्रश्नांचा लेव्हल देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीचं आहे. तर या ठिकाणी एक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवतो. पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणता शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी नाही. तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे वाटेल अभ्यासानुसार तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. तर या ठिकाणी आन्सर दिले जलद म्हणजे पाणी देणारा अर्थात ढग कमळाचा समानार्थी नाही. तर या ठिकाणी हा आपला क्वेश्चन्स काय बरोबर आहे. अशा पद्धतीने नेक्स्ट करून तुम्ही काय करू शकता फर्स्ट क्लासपैकी संपूर्ण क्वेश्चन म्हणजे टेस्ट सीरीज तुम्ही सोडू शकता आणि ही संपूर्णपणे फ्री दिलेली आहे. डेमो आहे. डेमो पाहून तुम्ही त्यानंतर बाय करा. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करू शकता आणि डेमो देखील सोडवू शकता. त्याच पद्धतीनं मित्रांनो वेळ जवळ आलेली आहे आणि अभ्यास आता जास्त पुस्तकं भले मोठे वाचून देखील चालणार नाही. तर कमी वेळेमध्ये जास्त गुण घ्यायचा असेल तर PDF स्वरूपामध्ये देखील आपण प्रश्न दिलेले आहेत. म्हणजेच क्वेश्चन सेट आहे. या ठिकाणी तुम्ही PDF आणि ऑनलाईन टेस्ट सीरीज जरी केलं तर 70 ते 80 गुणापर्यंत तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, क्रॉस करू शकता आणि बाकी तर आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतच आहोत. त्याच पद्धतीने तुमचे सर्व डाउट्स क्लिअर करण्यासाठी टायपिंग आणि लेखी परीक्षेचे आपण वेबिनार ठेवलेला आहे. 10 तारखेला म्हणजे 10 जुलैला तुम्ही जॉइन होऊ शकता. सायंकाळी 8:30 वाजता आपण वेबिनार ठेवलेले आहे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तुम्ही जॉइन होऊ शकता आणि यावर्षी तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल तर या सर्व गोष्टीला न जुमानता तुम्ही ज्या ठिकाणी भेटेल तुम्हाला फायदा होईल त्या ठिकाणी तुम्ही जुळलं पाहिजे. कारण ही जी भरती आहे 2 वर्षाला 3 वर्षाला निघत असते. आता ही गोल्डन चान्स भेटलेला आहे. तर याचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर फायदा घेऊ शकता. कारण बऱ्याच कॅन्डिडेटचं या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे. आतापर्यंत काही जणांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं होतं, परंतु DOCमध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं. त्या विद्यार्थ्यांना देखील आता चान्स भेटलेला आहे, संधी भेटलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी त्या संधीचं सोनं करू शकता. तर वेबिनारची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही जॉइन व्हा. तर अशा पद्धतीने तुम्ही या जाहिरातीमध्ये पाहू शकता. आता जे महत्त्वाचं आहे ते शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे. टेस्ट देखील होणार आहे. त्याच्यानंतर वायवा म्हणजेच काय होणार आहे इंटरव्ह्यू, मुलाखत होणार आहे, टायपिंग होणार आहे, शॉर्ट हँड एक्झाम होणार आहे. सर्व गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही पाहू शकता.
जे काही महत्त्वाचे तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन पाहिजे आहेत. त्यानुसार तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आणि हे सर्व गोष्टी तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहेत. आणि जे फॉर्म आहे ते सुरू होणार आहे 1 तारखेला सुरू झालेलं आहे आणि अंतिम डेट म्हणजे लास्ट दिनांक आहे 15 जुलैपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि फीस आहे ₹200 फीस तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज हा भरता येणार आहे. आणि याबद्दल तुम्हाला अजून काही अडचण असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हा पॉइंट्स बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलेला नाही. तर पहा काय करायचं तुम्हाला इथंच तुम्हाला अर्ज फेल होतो आणि शॉर्टलिस्टमध्ये नाव येत नाही. काय द कॅन्डिडेट शुड मेन्शन द मार्क्स ऑब्टेन इन द लास्ट फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन. 3 इयरचं जर असेल बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी तर काय करायचे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स टाकायचे, पर्सेंटेज टाकायचं आहे आणि लास्ट फायनल इयरचं तुम्हाला ॲग्रीगेट टाकायचं आहे. मार्क्स शुड बी मेन्शन मार्क्स ऑब्टेन इन द लास्ट फायनल इयर. फायनल इयरमध्ये जेवढे पर्सेंटेज आहेत तेवढेच टाका. ऑल ॲग्रीगेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं नाही. जर तुम्ही टाकलं तर तुमचं त्या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होतो, शॉर्टलिस्टमध्ये नाव येत नाही. त्याच पद्धतीनं ज्यांच्या मार्क मेमोर सी-जी-पी-ए, एस-जी-पी-ए असेल तर इथं तुम्हाला पर्सेंटेज काढून आणायची तुमच्या युनिव्हर्सिटीमधून, तुमच्या कॉलेजमधून आणि त्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज इथं काय करायचं फिलअप करायचे अन्यथा तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होतो. अजून तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा.